बुद्धाच्या धम्मामध्ये असणारे जे माणसं असतात त्यांच्या वचनांना किंमत आहे. कारण ते बुद्धांचे अनुयायी आहेत, बुद्धाच्या मार्गाने चालणारे आहेत, आणि म्हणून त्यांच्या शब्दाला, त्यांच्या वचनाला किंमत आहे. आता जर समजा दुसरा व्यक्ती, कुणाला तुम्ही बोलून राहिलेले आहेत, कुणाला तुम्ही सांगून राहिलेले आहात, तो जर व्यक्ती ऐकणारा असेल, त्याची क्षमता आहे ऐकण्याची, तर अशा व्यक्तीशी बोलणं ठीक आहे. कारण तुमचे शब्द खाली नाही जाऊन राहिलेले आहेत, आहे की नाही? तुमचे शब्द खाली जाणार नाहीत, कारण की तो व्यक्ती ऐकणार आहे. आता जर समजा तो व्यक्ती ऐकणारा नाही आहे आणि त्याला जर तुम्ही सांगून राहिलेले आहात, तर त्याला काही अर्थ आहे का? त्याला काही अर्थ नाही आहे. तो तुमच्या जवळचा राहो अथवा दूरचा राहो, हे लक्षात घ्या. तो तुमच्या जवळचा राहो अथवा दूरचा राहो, तो ऐकून नाही राहिला ना तुमचावाला, म्हणजे त्याच्या नजरेमध्ये तुमची काहीच किंमत नाही, असा त्याचा अर्थ होतो. समजले की नाही समजले? त्याच्या नजरेमध्ये तुमची काही किंमत नाही आणि तुमच्या नजरेमध्ये त्याची काही किंमत नाही, असं समजा. मग तुमच्या नजरेमध्ये कदाचित असेलही किंमत तुमच्या नजरेमध्ये त्यांचीवाली. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझा मित्र आहे, बरोबर आहे की नाही? माझे जे आहे ते सहकारी आहेत. आपल्याला असं वाटते की आपण यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही जो मार्ग धरलेला आहे तो चुकीचा मार्ग आहे. ठीक आहे, 4 लोक जे आहे त्या तुमच्या मार्गाला नावबोटं ठेवतील, तुम्हाला जे आहे ते तुमचा उपहास करेल, तुमची निंदा करू शकतील. ठीक आहे, असं होऊ शकते. आणि काळजीपोटी जे आहे तुम्ही सांगण्याचा प्रयत्नही कराल, परंतु तुमची किंमत त्याच्या नजरेत काहीच नाही ना. तुम्ही सांगण्याचा प्रयत्नही केलेला असेल 1-2दा, आणि 1-2दा सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो ऐकून राहिलेला आहे का? ऐकी नाही, तो ऐकत नाही आहे. त्याच्यामुळे सांगणं काही वाईट नाही आहे. मी तुम्हाला असं म्हणून राहिलं आहे, सांगणं काही वाईट नाही आहे. परंतु समोरचा व्यक्ती कोणाला सांगून राहिलेले आहेत? मूर्खाला सांगून राहिलेले आहात की विद्वानांना सांगून राहिलेले आहेत? आहे की नाही? ऐकणाऱ्याला सांगून राहिलेला आहात की न ऐकणाऱ्याला सांगून राहिलेले आहेत? ठीक आहे, ऐकण्यासाठी सुद्धा कान पाहिजेत ना. त्यामुळे काही लोक जे आहे ते कान असून सुद्धा बहिरे आहेत, त्यांना ऐकता येतं तरीसुद्धा ते बहिरे आहेत, हे लक्षात घ्या. कारण त्यांच्या कानावरती ते गोष्ट येऊन राहिलेली आहेत, परंतु त्यांचं मन एवढं निष्ठुर झालेलं आहे, ठीक आहे, किंवा मन त्याला धारण नाही करून राहिलेलं आहे. ते अकुशल चेतसिक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे सगळे मान आहेत, हिरी आहेत, ओतप्पा आहेत. कोणता आपण कुशल की अकुशल? अहिरी आणि अनोतप्पा आहे. अहिरी आणि अनोतप्प जे आपण पाहिलेलं होतं, ज्याला न जनाची लाज आहे ना मनाची लाज आहे, नाही का? त्यानं लाज सोडलेली आहे समजाची. अशा व्यक्तींना जे आहे जर तुम्ही सांगतो म्हणाल तर तो ऐकेल का? तो मोहामध्ये आहे. समजा एखादा व्यक्ती लोभामध्ये आहे, द्वेषामध्ये आहे, मोहामध्ये आहे, तर मोहामध्ये असणारे माणसं तर लयच भारी असतात, ते तर ऐकतच नाहीत, ते आपल्या नशेमध्ये आहेत. गोष्ट बरोबर आहे की नाही? मोहामध्ये असणारे माणसं जे आहेत आपल्याच धुंदीमध्ये असतात, आपल्याच नशेमध्ये असतात. तुम्ही कितीही लाख सांगा त्यांना, ते ऐकतच नाहीत ना. मग काय करायचं? मग बार बार सांगत बसायचं का? आणि बार सांगून जे आहे ते आपली बुद्धी खर्च करायची आहे का? आहे की नाही?
आपली बुद्धी जी आहे ते खर्च करायची आहे का? हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बरं, हे लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अय्याजी तुमचा कॉल जे आहे ना अनम्यूट करा बरं अय्याजी. हां, फारच जे आहे ते हे महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं की समोरचा व्यक्ती जेव्हा ऐकत नाही तेव्हा तुमच्या सांगण्याला काही महत्त्व राहत नाही. आणि म्हणून बुद्धांची मेथड अशी आहे, बुद्धांची जी मेथड आहे म्हणजे उपदेशाची जी मेथड आहे बुद्धांची, बुद्ध त्यांनाच सांगायचे जे विचारायचे, हे लक्षात घ्या. बुद्ध जे आहे त्यांनाच सांगायचे जे विचारायचे, जे याचना करायचे धम्मदान देण्याची, तेव्हाच ते जे आहे ते करायचे. आता जशी मी लिंक टाकल्यानंतर त्यांनाच मिळून राहिलेली हे तेच ना जे ऐकून राहिलेले आहेत. ठीक आहे, ऐकण्यासाठी जॉईन झालेत ना तुम्ही. ज्यांना ऐकायचंच नाही ते जॉईन कशाला होतील? तर तशासारखं जे आहे ते भगवान गौतम बुद्धांचं असं होतं की ते त्यांनाच देशना द्यायचे जे त्यांना देशना देण्याची याचना करायची. ही पहिली मेथड होती बुद्धांची, हे लक्षात घ्या. कारण बुद्धाचा धम्म हा सस्ता थोडी आहे, खूप किमती आहे, खूप मूल्यवान आहे. तो रत्न आहे. रत्न जे असतं ना, रत्न किती मूल्यवान आहे, किती मूल्यवान रत्न आहे. रत्नाचं किती मूल्य आहे? खूप मूल्य आहे, अमूल्य आहे त्या, समजले की नाही. तर बुद्ध धम्म संघ हे रत्न आहे, आपण त्याला रत्न म्हणतो ना. तर जसे रत्न मूल्यवान आहे तसे बुद्धाचा एकूण एक शब्द आणि त्यांनी निर्माण केलेला श्रावक संघ अमूल्य आहे, हे लक्षात घ्या. खूप मूल्यवान आहे, त्याच्यामुळे ते स्वस्त नाही आहे. आणि ते स्वस्त नसल्यामुळे जे आहे त्याला आपण स्वस्त करायचंही नाही आहे. आता जर का कोणी तुम्हाला असं वाटतं आहे की बाबा तो वाम मार्गाने जाऊन राहिलेला आहे, वाईट मार्गाने जाऊन राहिलेला आहे, तुमचा भाऊ असो, बहीण असो, कोणीही असो, हे लक्षात घ्या. तो वाम मार्गाने जाऊन राहिलेला आहे, तुम्हाला काळजी वाटतं, अशातला काही भाग नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की तो चांगल्या मार्गाने गेला पाहिजे. तुम्ही सांगता, 1 वेळा सांगता, 2 वेळा सांगता, 3 वेळा सांगता, जास्तीत जास्त 3 वेळा सांगायचंही काम पडलं तर जास्तीत जास्त 3 वेळापर्यंत. तुम्हालाही लहान व्हायचं आहे तर किती वेळापर्यंत व्हायचं? 3 वेळा जास्तीत जास्त. त्याच्यानंतर जर तो ऐकत नाही आहे तर मग का वारंवार तुम्ही सांगतच बसणार आहे का? आणि तो नाही ऐकून राहिलेला आहे म्हणून आपला पारा आणि आपलं टेम्परेचर जे आहे ते गरम करायचं आहे का? आपलं टेम्परेचर आपण गरम करायचं नाही आहे. शेवटी कर्माचे परिणाम तर भोगणे आहे की नाही. आज जे आहे तुम्ही अकुशलांच्या याच्यामध्ये आहात, ठीक आहे. आज जे आहे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे आहे ते मस्तीमध्ये आहात, ठीक आहे. आज तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन, ठीक आहे. समजले की नाही समजले? असं तुम्हाला वाटत आहे. आज जे आहे ते मनमुराद जगून घ्यावं. काही प्रॉब्लेम नाही आहे जगायला, मनमुराद जगा ना. कोणच अडवलं तुम्हाला जगण्यासाठी? मनमुरादपणे जगा ना. परंतु ते जगत असताना हा विचार करणं फार गरजेचं आहे ना की ते जगणं 4 चौघामध्ये ठीक आहे का? त्या जगण्याला 4 चौघामध्ये इज्जत आहे का, मान आहे का, मूल्य आहे का? ठीक आहे. आणि त्या जगण्याला जर 4 चौघामध्ये मान नाही, मूल्य नाही, म्हणजे ते जगणं तुमचं मोहातलं जगणं आहे. तर मोह हा हेतू जो आहे, जो मी तुम्हाला शिकवलेला आहे, ठीक आहे, मोह हा जो धर्म आहे,
हा अत्यंत विघातक धर्म आहे. आणि त्याच्या मोहामध्ये फसून जर तुम्ही कोणते कर्म करून राहिलेले आहात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत आज नाही आजच्या दिवशी. आणि तुम्ही त्यांचे कल्याण मित्र आहात, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते तुम्हाला त्यांचे कल्याण मित्र मानत नाही ना, तर तुमच्या शब्दाला काही किंमत नाही. आणि त्याच्यामुळे जे आहे ते तुम्ही गप्प बसणं चांगलं आहे. मौनम सर्वम साधनम. ठीक आहे, गप्प बसा आणि जे आहे तुम्ही तुमचे कामं करत बसा. जेव्हा तो विपरीत काळामध्ये येईल, जेव्हा ज्या व्यक्तीची तुम्ही काळजी करता ते व्यक्ती विपरीत दशेमध्ये येतील, तेव्हा तुम्ही त्यांची काळजी घ्या ना. तेव्हा ते ऐकण्याच्या स्थितीमध्ये राहतील. जेव्हा मनुष्य दुःखामध्ये येतो ना, तेव्हा मनुष्य ऐकण्याच्या स्थितीमध्ये येतो. जेव्हा सुखामध्ये आहे, ठीक आहे, सुख म्हणजे कोणतं? कामसुख. तर जेव्हा तो कामसुखामध्ये आहे तेव्हा तो मस्तीमध्ये आहे, आपल्या दुनियेमध्ये विहार करून राहिलेला आहे. तेव्हा त्याला कोणाचीच गरज भासत नाही, हे लक्षात घ्या. त्याला फक्त जे आहे ते आपल्या इंद्रियांची पूर्ती करायची आहे. डोळ्यानं रूप पाहायचं आहे, आवडतं. कानानं शब्द ऐकायचे आहेत, आवडते. समजले की नाही समजले? नाकानं गंध घ्यायचा आहे, आवडता. जिभेने रसास्वादन करायचं आहे, आवडतं. आणि कायेला स्पर्श सहवास हवा आहे, आवडता. तर त्याच्यामुळे जे आहे तो काम सुखल्लिकानुयोगो या मार्गी आहे ना. ठीक आहे, तर तो ऐकणार नाही. केव्हा ऐकेल? जेव्हा दुःख येईल. आणि म्हणून दुःख फार जरुरी असतं बरं, हे लक्षात घ्या. दुःखाशिवाय मनुष्य जे आहे ते मोल्ड होत नाही. दुःखामध्ये मनुष्य जे आहे ते मोल्ड होतो, नमतो. आणि बुद्ध शासनाची सुरुवात तिथून होते, जेव्हा दुःखामध्ये मनुष्य नमतो. नमो तसं भगवतोवर होतं, आपण म्हणतो नमन करणं. केव्हा नमते माणूस? जेव्हा जीवनामध्ये दुःख येते तेव्हा नमते, हे लक्षात घ्या. तर जेव्हा दुःख येईल तेव्हा त्याच्या जीवनामध्ये साथी व्हा ना मग, कारण तेव्हा तो ऐकणार तुमचं. आणि तेव्हा तुमच्या साथीची, तुमच्या मदतीची जी किंमत असेल ती खूप मोठी राहणार आहे. एरवी जे आहे ते आपणही चुका करतो. कोणत्या? सुखामध्ये एखाद्याला खूप सांगत बसतो, खूप त्याच्या मागं लागतो. आणि तो व्यक्ती जो दुःखामध्ये आला ना, तर त्याच्यापासून दूर पळायला लागतो. तर त्याला केव्हा आवश्यकता आहे तुमच्या साथीची, तुमच्या मदतीची, तुमच्या उपदेशाची, तुमच्या मार्गदर्शनाची? तो काळ जो आहे ना तो ठरवून घ्या पहिले, हे फार महत्त्वाचं. ठीक आहे, तर त्याचा काळ असतो. धम्मसवन कालो अयं बदंता. म्हणजे तुमचा धम्म देण्याचा आणि त्याचा श्रवण करण्याचा काळ असतो. जेव्हा अनुकूल काळ असेल तेव्हाच धम्म द्या, तेव्हाच मदत करा, तेव्हाच तुम्ही जे आहे त्यांना साथ द्या. तेव्हा तुमची किंमत लाखामध्ये होऊन जाते, करोडोमध्ये होऊन जाते, अरबो खरबोमध्ये होऊन जाते त्यांच्यासाठी. कारण दुःखामध्ये प्रवृत्ती अशी आहे, लोकव्यवहारामध्ये दुःखामध्ये माणसं दूर पळतात. आणि बुद्ध धम्म जे आहे दुःखामध्ये माणसाला जवळ करतो, हे लक्षात घ्या. आला का लक्षात? तर बेस्ट काळ, सुगीचा काळ, सुपीक काळ असतो दुःखाचा. आणि म्हणून भगवंताच्या देशनेमध्ये दुःखाला प्रथम आर्य सत्य मानलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत बुद्ध शासनाचं दार उघडत नाही. बुद्ध शासनाचं महत्त्व, बुद्ध शासनाचं मूल्य, बुद्ध शासनाचं जे काही त्याची जे काही गरज आहे, आवश्यकता आहे, हे केव्हा कळतं, केव्हा ते मनुष्याच्या जीवनामध्ये खुलतं? ते केव्हा? जेव्हा दुःख येतं. दुःख आर्य सत्याचा जोपर्यंत तुम्हाला परिचय होणार नाही, त्याची झळ तुम्हाला बसणार नाही. ठीक आहे, दुःख म्हणजे विपाक. जोपर्यंत तुम्ही विपाकामध्ये येत नाही ना, तोपर्यंत बुद्ध शासनामध्ये तुम्ही प्रतिष्ठित होऊ शकत नाही.
ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. समजलं की नाही समजलं? त्याच्यामुळे जे आहे ना ते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुःख फार महत्त्वाचं आहे. दुःखामध्येच मनुष्य जे आहे ते त्याच्या 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 जीवनामध्ये नमी आणणारी वेदना जी आहे ना ती दुःख वेदना आहे. दुःख नसतं बोधिसत्व सिद्धार्थाच्या जीवनामध्ये, तर बोधिसत्व सिद्धार्थ जे आहे ना ते घराच्या बाहेर पडलेच नसते. आणि बुद्धत्वाचा मार्ग जे आहे कोणता आहे तो शोधण्याचा त्यांनी प्रयत्नच केला नसता. दुःख फार जरुरी आहे जीवनात. आपल्याला असं वाटतं का कोणी दुःखापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतं. भगवंत म्हणतात दुःख जेवढं तुमच्या जीवनामध्ये येईल तेवढे तुम्ही पक्के होणार आहात, तेवढे तुम्ही विनम्र होणार आहात, तेवढे तुम्ही श्रवणशील होणार आहात, तेवढे तुम्ही जे आहे ते श्रावक होणार आहात. हे लक्षात. जितकं जास्त दुःख तितका माणूस जो आहे तो विनम्र, ठीक आहे, तितका जास्त श्रवणशील. हे लक्षात घ्या. म्हणून तर ऐहिक सुखाच्या साधनानं माणसं बिघडतात. ऐहिक सुखाची जेवढी उपलब्धी तुम्ही द्याल ना कुणाला ते बिघडतात. तर सुखाने माणूस बिघडतो आणि दुःखाने मनुष्य जे आहे ते सुधारतो. हे लक्षात घ्या. याच्यावर काही आपत्ती आहे कोणाची? तुमच्या जीवनात जर दुःख आलं नसतं ना तर तुम्ही जे आहे ना हा क्लासच जॉईन केला नसता माझा. हे लक्षात घ्या. तुम्ही आपल्याच दुनियेमध्ये जे आहे ते फिरत राहिले असते. दुःख आलं म्हणून तर धम्माची आवश्यकता माणसाला कळतं. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जे आहे फार गरजेचं आहे दुःख. आणि दुःख आल्यानंतर मग तुम्ही द्या ना. हे लक्षात घ्या. तुम्हाला जेवढा उपदेश द्यायचा आहे तेवढा तुम्ही देऊ शकता. दुःखी माणसांना द्या, दुःखी जनांना द्या. कारण तिथे ग्रहणशीलता जास्त असते. माणूस हृदयाचा कान करून ऐकतो. एका कानानं ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून नाही देत दुःखामध्ये माणूस. सुखामध्ये माणूस एका कानानं ऐकेल आणि दुसऱ्या कानानं सोडून देईल. सुखामध्ये माणूस स्वतःला जे आहे ना खूप मोठा समजतो, दुसऱ्याला हीन समजतो. त्याला काय समजतं म्हणतात, तुम्हाला काय समजतं म्हणतात. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे परिवारामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, आप्तस्वकीयांमध्ये तुमची काहीच किंमत नसते. हे लक्षात घ्या. दुसरं सत्य मी तुम्हाला सांगतो, तुमची काहीच किंमत राहत नाही. कारण त्यांनी तुम्हाला लहानाचे मोठे झालेले पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर 4 गोष्टी शहाणपणाच्या करत असतील ना तिथे, तर तुम्हाला जे आहे ते असंच वाऱ्यावरती उडवून देतात. ठीक आहे. तुमचं वजनच नाही पडत, तुम्ही फुकीनं उडून जाता त्यांच्यासमोर. हे लक्षात घ्या. आलं का लक्षात? त्याच्यामुळे घरच्यांना, परिवारांना, आप्तस्वकीयांना सांगण्याच्या फंदात पडू नका. ऐकत असतील तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर नसत ऐकत ना तर त्यांना सांगण्याचा जो आहे ना तो कष्ट झेलू नका. कुणी म्हणतात, 150 लोक सुरुवात करावी म्हणतात, आपल्या घरातून करावी म्हणतात, आपल्या परिवारातून करावी म्हणतात. हे लक्षात घ्या. पहिले आपल्या परिवार तर काय म्हणतात, परिवारच नाही सुधरत चालला लोकांना सुधरवायला. अरे सुधरवण्याचा ठेका काही घेतलेला नाही आहे आपण. हे लक्षात घ्या. मलाही बरेच जण म्हणतात आपल्या परिवाराला पहिलं पाहणं म्हणतात, दुसऱ्याला उपदेश देण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा. मी उपदेश वगैरे काही देत नाही. हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट मी सांगतो आणि कोणाला सांगतो, जे ऐकतात त्यांना सांगतो. समजले की नाही समजले? जे ऐकतात त्यांना सांगतो. आणि जगामध्ये जे आहे तुम्हाला माहीत आहेत का, जवळपास 7 अरब लोकसंख्या आहे. एकट्या महाराष्ट्राचीच तर जवळपास किती कोटी लोकसंख्या आहे?
जवळपास 16-17 कोटी तर असेलच महाराष्ट्राची लोकसंख्या, जास्त असेल कदाचित. मराठीमध्ये बोलून राहिलो तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते एवढे सारे लोक आहेत, तर काही ऐकणारे म्हणजे परिवारामध्ये जेवढे आहेत त्याच्यापेक्षा तर जास्त लोक भेटतील ना ऐकणारे. ठीक आहे, तर तेवढे तर ऐकून राहिलेले आहेत, त्यांना लाभ होऊन राहिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लाभ होऊन राहिला तुम्ही ऐका, नाही ऐकायचं तर नको ऐकू, आहे की नाही. म्हणून माझ्याजवळ जे काही आहे ते मी देणं बंद करील का? मी त्यांना देईल जे ऐकतील, मी त्यांना नाही देणार, कधीच नाही देणार, आयुष्य संपलं तरी नाही देणार त्यांना जे ऐकणार नाही. समजले का नाही समजले? बिलकुल नाही देणार. या बाबतीमध्ये मी बुद्धाची मेथडॉलॉजी वापरतो, हे लक्षात घ्या. बुद्धांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा काय ते आपल्या घरी परिवाराकडे गेलेत का? गेलेत का? हां, कुठं गेलेत? का गेलेत पंचवर्गीय भिक्षूंकडे? हां, ते ऐकणारे होते, ते लक्षात घ्या. योग्य होते की नव्हते ते नंतरची गोष्ट आहे. ते ऐकणारे होते, ते श्रावक होते, ते लक्षात घ्या. तर बुद्धाचा धम्म हा श्रावकांसाठी आहे. बुद्धांचा धम्म हा कोणासाठी आहे? श्रावकांसाठी. श्रावक म्हणजे ऐकणारे. ठीक आहे, श्रावकांसाठी आहे. तो जवळच्या किंवा दूरच्या व्यक्तीसाठी नाही आहे. किती जवळचा राहो किंवा किती दूरचा राहो, तो जर ऐकणारा नसेल, त्याच्यामध्ये श्रावक गुण नसेल, तर तिथे तुम्ही देऊन काही फायदा आहे का? आता जे आहे, जेव्हा भगवान गौतम बुद्ध जे आहे ते बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर सारनाथकडे निघाले, तेव्हा तो एक आजीवक संप्रदायाचा उपक नावाचा जे आहे ते साधू भेटलेला होता रस्त्यात जाता जाता. आणि त्याला जे आहे ते भगवंतांनी सांगितला धर्म, पण त्यानं ऐकला का? नाही ऐकला. मान हलवून निघा, असे असशील बापरे तू. यांनी म्हटलं, भगवान बुद्धांनी म्हटलं, अरे मीच आहे जीन, मी सर्व बंधनातून मुक्त झालेलो आहोत. ठीक आहे, मला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, मी अर्हत झालेलो, निर्वाण पदाला पोहोचलेलो आहोत. जो केवळ ज्ञान असतं, मोक्ष असतो, तो मी मिळवलेला आहे. पण त्याने ऐकलं का? अश्लीलमध्ये बुवा कदाचित. तर एका कानानं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडून दिलं त्या माणसानं, उपकानं. तर तो होता का श्रावक? तो श्रावक होता का? नव्हता श्रावक. श्रावक कोण होते? पंचवर्गीय भिक्षू. त्याच्या परिवारातले एकही व्यक्ती नव्हता श्रावक त्या काळामध्ये. ना त्याचा भाऊ होता, ना बहीण होते, ना बाप होता, ना माय होते, कोणीच नव्हते, ना त्याची बायको होती, ना लेकरं होते. हे लक्षात घ्या. कुणीच ऐकणारे नव्हते. मग जेव्हा सारी जनता ऐकायला लागली ना, तेव्हा कुठं मग ते घरचे दारचे लोक यायला लागले. तोपर्यंत कोणीच नाही आला. बुद्ध झाल्यानंतर 12 वर्षाच्या नंतर बुद्ध गेलेले आहेत. बुद्ध झाल्यानंतर 12 वर्ष काय असते? 12 वर्ष झाल्यानंतर तेव्हा कुठं बुद्ध गेलेत कपिलवस्तूला बोलावल्यावरती. 12 वर्षापर्यंत कोणी हुंगूनही पाहिलं नाही त्यांच्याकडे, ढुकूनही पाहिलं नाही. हे लक्षात घ्या. इतके कठोर आणि विचित्र लोक असतात परिवारात. माझ्या खूप जास्त परिवारातलं माझं कोणी ऐकत नाही. आता का मी दुसऱ्याचं जे आहे ते हे देऊ ऐकतच नाही. असशील म्हणते तू, काय समजते म्हणते तुला, आमच्या एवढं समजते का तुला म्हणते, काय पाहायला म्हणते तू जग, मलाच 4 गोष्टी शिकवतात. अच्छा, मी घरातलं सर्वात जास्त शिकलेला आहो बरं, शिकलेला आहो, त्याच्यापेक्षा जास्त दुनिया
देश विदेशात गेलेलो आहोत तरी माझं कोणीच नाही ऐकत. नाही ऐकत तर मी सांगतही नाही. करा तुमच्या मतानं तुम्ही. असं असतं. त्यामुळे जे आहे ते आणि होऊ देतो, जसं होऊन राहिलं तसं होऊ देतो, मला काही फरक नाही पडत. जेव्हा तुम्ही दुःखामध्ये याल ना तेव्हा माझ्याकडे येणे आहे आणि विचारणे आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगेल. कारण मला माहीत आहे दुनिया गोल आहे. कशी आहे दुनिया? गोल आहे. येणेच आहे. कारण माझ्याजवळ जो आहे ना तो धम्मा आहे, भगवंताचा धम्मा आहे. अमूल्य अशी गोष्ट आहे. आणि मी सतत भगवंताकडे जाऊन राहिलेलो आहोत, त्या मार्गी आहो. त्यामुळे मला काही आवश्यकता नाही आहे तुमची आणि इच्छाही नाही आहे की तुम्ही आलंच पाहिजे माझ्यासोबत. आणि तसा फोर्सही नाही करत. हे लक्षात घ्या. परिवारातले आहेत म्हणून काय झालं? भगवंताने आपला परिवार सोडला, कुळ सोडलं, गोत्र सोडलं, तर मी कशाला लोक करू त्याचावाला? मी भगवंताचा मेथोडॉलॉजी फॉलो करणारा माणूस आहे. मी भगवंताची मेथोडॉलॉजी जी आहे ना, मेथोडॉलॉजीवरती इतका अभ्यास केलेला आहे की ती मेथोडॉलॉजी फॉलो करणं जे आहे ना खूप सोपी आहे, कठीण नाही आहे. आणि आता समोरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला ती मेथोडॉलॉजी शिकवणार आहोत. बुद्धाची मेथोडॉलॉजी शिकवणार आहोत. ती खूप सोपी आहे. म्हणजे आपण बुद्ध तर नाही बनू शकत. मला माझ्या डोक्यामध्ये एक नेहमी सतत हे बुद्ध बनणं कठीण आहे, थोडंसं दूरचं आहे बा. बुद्ध तर नाही बनू शकत आपण, परंतु बुद्धाची मेथोडॉलॉजी तर फॉलो करू शकतो. शरणं गच्छामी तर करू शकतो ना. शरणं गच्छामीचा अर्थ होतो की बुद्धाची मेथोडॉलॉजी फॉलो करणे. ठीक आहे. तर ती तर मेथोडॉलॉजी फॉलो करू शकतो, ती सोपी आहे. तर बुद्धानी ना कुळाचा लोप केला, ना गोत्राचा लोप केला, ना परिवाराचा लोप केला. ठीक आहे. तर आपण कशाला करत बसायचा आहे? परिवाराचा लोप, गोत्राचा लोप, कुळाचा लोप. ठीक आहे. ऐकलं पाहिजे, सुधारले पाहिजे, मोठे झाले पाहिजेत. अरे हो ठीक आहे, चांगल्या भावना आहेत. ऐकले पाहिजे, सुधारले पाहिजे, मोठे झाले पाहिजेत, चांगल्या स्थितीमध्ये गेले पाहिजेत. परंतु तुमचं ऐकलं तर पाहिजे त्यांनी. समजते की नाही समजत? तुम्हाला विचारलं तर पाहिजे त्यांनी. तुम्हाला विचारतही नाही, पुसतही नाही, तुम्ही मागं लागता कशासाठी त्यांच्यावाल्या? जेवला का, खाल्लंस का, पिल्लंस का, काही विचारपूस करतात का? तुम्ही तर त्याच्यासाठी आहे की नाही, जिवंत आहे की नाही आहे याचाही ते विचार करत नाही तुमच्यावाला. समजले की नाही? सोडून दिलं मेलं म्हणून तुम्हाला. अरे बुद्ध शासनामध्ये गेलेल्या माणसाला तर मेलं म्हणून सोडून देतात परिवारातले लोक. हे काय म्हणते बयाड झाला म्हणतात. मला तर तसंच म्हणतात, बयाड झालं म्हणते पोट्ट. समजले का नाही समजलं? बयाड झाला म्हणते, याला काही अक्कल आहे का म्हणते. समजले का नाही समजलं? तर मेलं म्हणून सोडून देतात. हो ना, मी तुम्हाला माझे अनुभव सांगून राहिलो मी तुम्हाला. हां. तर बुद्ध शासनामध्ये असणाऱ्या माणसाला जे आहे ते तसंच असते. मग काय त्यांचं जे आहे ते हे करा. स्वतः बोधिसत्व सिद्धार्थ जेव्हा त्यांनी परिव्राजक झालेत, 6 वर्ष त्यांची कोणी विचारपूस नाही केली. हे लक्षात घ्या. का भाऊ कुठं आहे, का काय आहे, जिवंत आहे का मेला आहे, काही विचारपूस नाही केली. हे लक्षात घ्या. किती त्याच्या मनात राग असेल, बोधिसत्व सिद्धार्थांचा किती राग असेल त्याच्या मनात. आपलंही तसंच, माझंही तसंच काम होतं. हे लक्षात घ्या. मी कधी विचारच नाही केला माझ्या आईवडिलांचा, परिवाराचा. ठीक आहे.
मला फक्त जेच वाटत होतं का नाही भगवंताच्या शासनामध्ये जायचं आहे, धम्म आपल्याला शिकायचं आहे आणि मार्ग चांगला निवडलेला आहे. ठीक आहे, मला तर रोखतच होते आईवडील, नाही जायचं म्हणजे त्या मार्गामध्ये. कशाला चिबरी घेऊन राहिलेला आहेस, कशाला भिक्षू बनून राहिलेला आहेस, हे लक्षात. पण आपण तो मार्ग धरला. मी त्यांना म्हणायचो की मी काही वाम मार्गाला चाललेलो आहे का, चांगला असतं मार्ग आहे. तर खूप चांगल्या मार्गाची भीती वाटतं लोकांना, हे लक्षात घ्या. त्यांना असं वाटतं का खूप चांगल्या मार्गामध्ये गेला नाही पाहिजे माणूस, काही झालं तरी चालतं. इकडं लागून तर पोट्ट दारू पेत असेल तर चालेल, इकडं पोट्ट जे आहे ते सिगरेट ओढत असेल तर चालेल, इकडं पोट्ट जे आहे ते 17 लफडे करत असेल तर चालेल, मायबापाला हे लक्षात घ्या. कितीही वाम मार्गाचं जे आहे ते हे करत असेल तर चालेल, पण तिकडे नाही गेलं पाहिजे म्हणते. माझ्या नजरेसमोर आहे ना, तर आजच्या पिढीमध्ये सगळ्यात जास्त लेकराबाळांना बिघडवण्यामध्ये जर कोणाचा हात असेल ना, तो आईवडिलांचा आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात जास्त. कारण की त्यांना भीती असते का बुद्ध शासनामध्ये नाही गेला पाहिजे पोरगा, तिकडे जे आहे ते हे नाही झालं पाहिजे. बौद्ध देशांमध्ये कोणी जर बुद्ध शासनामध्ये जात असेल ना, तर त्यांचं खूप स्वागत करतात, त्यांना रोकथाम नसते. इकडे खूप आहे. माझी आई तर ढिगानं ढिगभर रडत होती, हे लक्षात घ्या. म्हणजे अशी रडायची का काही विचारता सोय नाही. रडू रडू परेशान झालेले होते, त्याचं पूर्ण आपलं जे आहे ते परिस्थिती खराब करून टाकलेली होती, म्हणून मला जीवन सोडायला लागलं होतं, हे लक्षात घ्या. तर ही कंडिशन असते. आणि चांगल्या मार्गामध्ये गेलेला मनुष्य आहे तर त्याचं आपण ऐकलं पाहिजे, त्याला जे आहे ते आपण हे केलं पाहिजे. ठीक आहे, तर ती मानसिकता कधीच नसते. त्यामुळे आपल्या शब्दाला, आपल्या अनुभवांना लय महत्त्व आहे, लक्षात घ्या. ते त्यालाच सांगितलं पाहिजे जे श्रवणशील आहे, जे ऐकणारे आहेत. त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही जे ऐकत नाही, त्यांची ऐकण्याची मानसिकता नाही आहे. ते कितीही जवळचे राहू द्या ना, तुमचं स्वतःचं लेकरू काहून नाही राहत. ते जर ऐकत नसेल तर त्याला सांगण्यात काही अर्थ नाही, काही लक्षात. म्हणजे माझी ह्या ज्या काही गोष्टी आहेत काही लोकांना नाही पटतील. ठीक आहे, कोणी लोक म्हणतील की सांगत राहिलं पाहिजे, सांगत राहा ना, काही प्रॉब्लेमही नाही. मला असंही नाही वाटत की नाही सांगितलं म्हणून. तुमचं काम आहे, तुम्हाला असं वाटत आहे सांगत राहा. ठीक आहे, 2 मार्ग आहेत. एक तर ऐकतपर्यंत सांगत राहा. ठीक आहे, तर तुम्हाला असं वाटतं की समोरच्यानं ऐकलं पाहिजे तर जोपर्यंत तो ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही सांगत राहा. हाही एक मार्ग आहे, पण तो मार्ग कठीण मार्ग. तुम्हाला त्याच्या वेदना होतील, त्या वेदना तुम्हाला सहन कराव्या लागेल, कारण की तो ऐकून नाही राहिलेला आहे तुमची. ठीक आहे, तर तेव्हा तुम्हाला खूप वेदना होतील. तर तुम्हाला जर त्या वेदना सहन करता येऊ शकत असेल तर तुम्ही तो मार्ग निवडू शकता सांगण्याचा. ठीक आहे, तर सांगत राहा कुठपर्यंत, जोपर्यंत तो ऐकणार नाही किंवा त्याची ऐकण्याची स्थिती होणार नाही, त्याच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही तोपर्यंत. नाही तर मग दुसरं जे आहे ते शांत बसून जा चुपचाप. ठीक आहे, जोपर्यंत वेळ येत नाही, वेळ आल्यानंतर जेव्हा त्याला जे आहे ते कळेल की बाबा तो दुःखामध्ये आहे, पडण्याच्या स्थितीमध्ये आहे, हरास होण्याच्या स्थितीमध्ये आहे, पतन होण्याच्या स्थितीमध्ये आहे, त्यावेळेस तुम्ही धावून जा आणि त्याला सावरा. जेवढी मदत लागते तेवढी मदत करा, जेवढी शक्ती तुम्हाला खर्च करायची तेवढी शक्ती करा खर्च, आणि जे आहे ते त्याला आधार द्या. पण मी बरेच लोक बघितलेत, जेव्हा आवश्यकता असते ना तेव्हा
लोक मदत नाही करत, हे लक्षात घ्या. जेव्हा आवश्यकता राहते तेव्हा नाही करत, जेव्हा सांगायचं काम आहे ना तेव्हा नाही सांगत, आणि जेव्हा नाही सांगायचं असते त्यावेळेस ढिगाने ढीगभर सांगतात. त्याला काही अर्थ नाही, हे लक्षात घ्या. दुःखाच्या शिरी कामी पडणं केव्हाही चांगलं आहे, केव्हाही चांगलं आहे. दुःखाच्या शिरी कामी पडा, तेव्हा तुमची थोडीशी जरी मदत केली ना तुम्ही, ती हजारो टनाच्या बरोबर होऊन जाते त्यावेळेस केलेली मदत. आणि सुखामध्ये केलेली हजारो टनाची मदत तुमच्या जे आहे ते एका राईच्या दाण्या एवढी असते, त्याची काहीच किंमत नाही, हे लक्षात. तर मदत तेव्हा करा जेव्हा त्याची आवश्यकता आहे, त्याची गरज आहे. आज जेव्हा मी जेव्हा कुणाला देसना देतो ना, ते गरजूवंतांना देतो, ज्यांना खूप जास्त गरज असते ते जुळतात माझ्यासोबत त्या गोष्टीची, आणि त्यांच्यासाठी माझी किंमत खूप मोठी आहे, हे लक्षात घ्या. खूप मोठी आहे. ते माझा खूप मनापासून सन्मान करतात, कारण त्यांना माहिती आहे की सर जे मला देऊन राहिलेले आहेत ना, हे माझ्या खूप कामाचं आहे, खूप खूप जास्त कामाचं आहे, कारण त्याची तुम्हाला खूप जास्त गरज आहे. असं समजा की एखादा माणूस खूप तहानलेला आहे, आणि त्या तहानलेल्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही पाणी देता ना, पसाभर जरी पाणी दिलं ना, थोडंसं घोटभर जरी पाणी दिलं ना, तर ते पाण्याची किंमत खूप जास्त असते. एखादा भुकेला व्यक्ती आहे, त्याला थोडंसं घासभर जरी अन्न दिलं ना, त्या घासभर अन्नाची खूप जास्त किंमत असते, त्याची खूप जास्त व्हॅल्यू आहे. मला आठवते एखादी म्हणजे विद्यार्थी जीवनामध्ये असताना बऱ्याच जे आहे ते प्रसंग असायचे, त्यावेळेस कडकडून भूक लागायची, आणि अशा अवस्थेमध्ये कोणी जर आपल्याला दिलं ना, तर त्यावेळेची किंमत, त्याची जी चव असायची ना, कडकडून भूक लागल्यानंतर जेव्हा तुम्ही जेवण करून त्याची किंमत जी असते, त्याची जी चव असतं ना, ती 56 भोगापेक्षा जास्त आहे. म्हणजे कडकडून भूक लागून राहिलेली आहे, आणि एखाद्याच्या घरी तुम्ही गेलेत, आणि त्यावेळेस जे त्यांनी बेसन पोळी जरी बनवलेली आहे ना, त्याची अरे बाबा काय जबरदस्त चव. ते किती म्हणजे किती रसदार जे आहे ते बाकी लागल्यानंतर भूक नसताना जर तुम्ही चालत असाल ना कोणाला, त्याला काही किंमत नाही, लक्षात. तर तसं असते धम्माचं. धम्म त्यालाच दिला पाहिजे ज्याला ती ग्रहण करण्याची, त्याला ती स्वीकारण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्यालाच धम्म दिला पाहिजे. समजलं? आलं लक्षात? काही विचारायचं आहे अजून? एक मिनिट, मी चार्जिंग ही कमी झालेली आहे, चार्जिंगला मी लावतो आहे. एक मिनिट.